जोपर्यंत चांगल्या दर्जाचं पुस्तकं निर्माण होत नाहीत, तोपर्यंत शिक्षण द्यायचं का मराठीतनं, असा प्रश्न आहे. म्हणजे जसं मराठी अभ्यास केंद्रानं प्रयत्न करून आम्ही बॅचलर ऑफ मास मीडिया हा पदवीचा अभ्यासक्रम मराठीमध्ये आणला. त्याच्या अगोदर तो 60 कॉलेजांमध्ये इंग्रजीत चालू होता. मराठीमध्ये करायला मी घेतला तेव्हा दिनू रणदिव्यांपासून अरुण साधूंपर्यंत अनेक लोक त्या सगळ्या कामामध्ये आले आणि म्हणून मुंबई विद्यापीठानं तो सुरू केला. तो सुरू करताना पण लोकांनी आम्हाला असं म्हटलं, की तुम्ही हा फार घाईघाईने सुरू करता. हिची पुस्तकं नाही आहेत, अभ्यासक्रम नीट तयार झाला नाही आहे. तो एकदम आटोपशीर, गोळीबंद असा अभ्यासक्रम झाला नाही तर तो टिकणार नाही. त्यावेळेलाही आमचं असं म्हणणं होतं, की आत्ता जो माणूस सत्तेत आहे, तो त्या कामाला अनुकूल आहे. तो माणूस सत्तेच्या जागेवरनं हटला, की हा अभ्यासक्रम येणारच नाही. त्यामुळे बऱ्या वाईट अवस्थेमध्ये जवळपास 15 वर्ष BMMचा अभ्यासक्रम चालला. आता हे जे BMMच्या अभ्यासक्रमाचं झालं, ते BMSचं पण होऊ शकलं असतं, ते BBAचं पण होऊ शकलं असतं आणि ते इतर सर्व अभ्यासक्रमांचं होऊ शकलं असतं. पण एका अभ्यासक्रमासाठी जर एका संस्थेला 3 वर्ष रक्त आटवायला लागत असेल आणि ते सुद्धा इतक्या राज्यपालांच्या पातळीवर जाऊन विरोध संघटित करावा लागत असेल, तर ते खूप कठीण जातं.